लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीमधील आमदारांना भीती वाटायला लागली आहे की आपल्या तिथे काय होणार, म्हणूनच खापर फोडण्यासाठी कधी भुजबळांचं तर कधी अजित पवार यांचं नाव घेतलं जातं, अशी टीका आता रोहित पवारांनी केली आहे। गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात अजित पवार गटावरून शिंदे गटात नाराजी असल्याची चर्चा सुरू आहे आणि याचवरून रोहित पवार यांनी शिंदे गटाला टोला लगावलाय। लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीमधील आमदारांना भीती वाटायला लागली आहे की आपल्या तिथे काय होणार, म्हणूनच खापर फोडण्यासाठी कधी भुजबळांचं तर कधी अजित पवार यांचं नाव घेतलं जातंय, असं आता रोहित पवारांनी म्हटलंय। महायुतीला धुडकावून लावलेलं आहे। आता तिथं असणाऱ्या आमदारांना भीती वाटायला लागली की आता आपलं काय होणार, विधानसभेला काय होणार। मग खापर कोणाच्या डोक्यावर फोडायचं, मग भुजबळ साहेबांच्या डोक्यावर फोडा, मग अजितदादांच्या डोक्यावर फोडा, मग यांच्या डोक्यावर त्याच्या डोक्यावर, हे काम महायुतीमध्ये चाललेलं आहे। आणि महायुतीमध्ये काय चाललंय तर खुर्चीसाठी भांडण चाललंय, तिकिटासाठी भांडण चाललंय। आणि शिरसाट साहेब आहेत ना, त्यांनी कपडे शिवून ठेवलेत, त्यांना आता मंत्रिपद मिळावं अशी इच्छा 2 वर्षापूर्वी होती। आता त्यांना वाटायला लागली की 4 महिने तरी मिळावं, कारण 4 महिन्यानंतर तर मिळणारच नाही।